The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। यो च वत्स सतं जीव अपसंबुदय व्ययम् ये काहं जीवितं सेयो पश्यतो उदय व्ययम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या मंगलमय दिनी हिंगोली जिल्ह्यातील आनंद बुद्ध विहार कौडगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमेचे औचित्य साधून अखिल भारतीय 11वी बौद्ध धम्म परिषद संपन्न होते आहे। या परिषदेचे उद्घाटक पूजनीय भिक्खू डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो आणि पूजनीय भिक्खू पन्याबोधीजी थेरो, भिक्खू सुभूतीजी, संघ रत्न आणि सर्वच भिक्खू भिक्खुणी संघ उपासक उपासिका या धम्म परिषदेचे सर्वच आयोजक, आनंद बुद्ध विहार कौडगाव समिती विहाराची आणि धम्म परिषदेला श्रवण करण्यास आलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, ज्यांच्याकडे आम्ही सकाळी भोजन घेतलं आणि ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही इथे उपस्थित आहोत, असे श्रद्धावान धम्म उपासक डॉक्टर एन कुंटे सर, सामाजिक कार्यकर्ते PG रणवीर सर आणि समृद्धी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश मानवतेजी आणि आपण सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बराच वेळ आपण इथे बसलेले आहात। मला वाटलं बापा भोजनाची वेळ होईल, सायंकाळ झाली आहे आणि तुम्ही निघून जाल, पण मला संयोजकाने पण सांगितलं, डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की भंतेजी आपणास ऐकण्यासाठी लोक आलेली आहेत, शेवटपर्यंत लोक उठणार नाहीत। 11 वर्ष आपण इथे सातत्याने धम्म परिषदेचं आयोजन करताय। आपलं हे गाव छोटंसं जरी असले तरी मात्र हे ऐतिहासिक असं गाव आहे। आपल्या गावात 35 वर्षांपूर्वी आपण त्या काळातील अत्यंत विद्वान प्रकांड पंडित असलेले, ज्यांनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजीमध्ये लिहिलेल्या दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथाचं प्रथमच हिंदीमध्ये भाषांतर केलं, असे डॉक्टर आनंद कौशल्यान भंतेजी 31 मे 1986 ला आपण या गावामध्ये आणले
त्यामुळे एकदा सर्वच आलेल्या उपासकांनी त्या संयोजन समितीसाठी की जे आज असतील नसतील 35 वर्षांपूर्वीचे, त्या सगळ्यांच्यासाठीचं अभिनंदन म्हणून आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. आणि आज त्याच धाग्याला पकडून आपण इथे एवढ्या मोठ्या स्तरामध्ये या छोट्याशा गावामध्ये धम्म परिषदेचं आयोजन करताय. मी आपल्या सर्वांच्या बद्दल डॉक्टरांकडून ऐकलं, तुम्ही काय कोणी परिचित जास्त नाही, परंतु या परिषदेमध्ये बद्दल मी ऐकून होतो की ही परिषद होते. तर मला निमंत्रण दिलं, थोरातांनी पण फोन केले आणि ते म्हणाले की तुम्ही या. येईपर्यंत आमचं काय निश्चित नव्हतं, परंतु मी म्हणालो की खेड्या गावामध्ये सगळीकडे आपण गेलो पाहिजे आणि आम्ही फिरतो सातत्याने. त्यामुळे आज इथे आम्ही आलो. जेव्हा रस्त्याने येत होतो हायवेवरून, ते कोणता फाटा की काय, तर तिकडनं जेव्हा आम्ही गाडी घेतली त्या तेलगाववरून आतमध्ये टाकली, तर बापा 100-150 पोरं पंचरंगी धम्म ध्वज घेऊन गाड्यांवरती मोठे मोठे हे ध्वज घेऊन येत होते, जयघोष करत होते, बुद्ध धम्म संघाचा जयघोष करत होते, बाबासाहेबांचा जयघोष करत होते. एकदा त्या सगळ्या आपल्या तरुणांसाठी तुम्ही टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. मला अतिशय आनंद झाला. आपणास ठाऊक असेल, आपलं दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलचं स्लोगनच आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज निर्मितीसाठी हे धम्माचं आपलं अभियान आहे. आणि इथे जेव्हा मी आलो आहे या खेड्यामध्ये, तर खरोखर मला मनस्वी आनंद होतो आहे. कारण शहरांमध्ये मोठमोठ्या नगरांमध्ये परिषदा होतात, भरपूर लोक असतात, पण एखाद्या खेड्यात एवढी मोठी लोक एकत्र येतात आणि कुणाच्याही आधाराशिवाय, कुणाच्याही सहकार्याशिवाय आपल्या स्वतःच्या हिमतीवरती एवढ्या मोठ्या विहाराचं निर्माण करतात आणि एवढी मोठी परिषद घडवून आणतात. यामुळे मला खूप आनंद झाला. अशी प्रामाणिक लोक बाबासाहेबांना पाहिजे होती. आणि तुमच्याकडे बघून मला वाटते की तुम्ही बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले श्रद्धावान धम्म उपासक उपासिका आहात. आणि त्यामुळे मी तुम्हा सर्वांच्या प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. बघा, धम्म प्रचारासाठी बऱ्याच ठिकाणी फिरणं होते, अनेकांचे अनेक प्रॉब्लेम्स असतात. आता भंतेजींच्या पद्धतीने बोलून गेले, त्यापूर्वी आपले भंतेजी पण बोलले, त्यांचेही प्रवचन झाले. आता मी बसून विचार करत होतो, बापा तुम्हाला काय सांगा. आमची दी ग्रेट हॅपीनेसची डायरी काढली आणि मी विचार केला की आपल्या या गावामध्ये इतर समाजाची पण लोक असतील, नाही का. आणि बुद्ध हे सार्वजनिक आहेत. बुद्ध कुणाची मोनोपोली नाही आहे. आपल्याला बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म दिला म्हणजे बुद्ध आपलेच आहेत. या गैरसमजामध्ये कोणी असतील, गोड गैरसमजामध्ये, तर त्यांनी तो गैरसमज बाजूला करून टाकला पाहिजे. इवन ज्या बाबासाहेबांमुळे आपल्याला हे सोन्याचे दिवस आले, बाबासाहेबांनी संविधान हे आपल्या लोकांसाठीच लिहिलंय असं काही नाही आहे. तर बाबासाहेबांचं संविधान संपूर्ण देशवासियांसाठी आहे आणि बाबासाहेबांचं कार्य सुद्धा सार्वजनिक आहे. त्यांनी हिंदू कोड बिल लिहिलं, ते काही आपल्याच लोकांच्या स्त्रियांसाठी लिहिलं नाही, तर इथल्या पददलित, शोषित आणि जो कोणता इथला ओबीसी वर्ग आहे, एनटी वर्ग आहे किंवा ब्राह्मणांच्याही स्त्रिया, त्या सगळ्यांच्यासाठी लिहिलं. सगळंच एकंदरीत कार्य बाबासाहेबांचं सार्वजनिक होतं. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या बद्दल सुद्धा कोणाला असं वाटत असेल की आमचा बाप, आमचे बाबा, लय आम्ही ऐकतो असं, केव्हा 14 एप्रिलला म्हणते माझे बाबासाहेब म्हणते आणि डुलत डुलत येते असा, आणि जय भीम करा म्हणते मला, आणि तू जय भीम कसा नाही केला म्हणते त्यासाठी भांडण करते. बा, याला बाबासाहेब याच्या पुरताच कळालेला असते, हे त्याच्याच नादात असते. याला वाटते जय भीम म्हटलं म्हणजे संपला विषय. जयंतीला आलं नाचलं, मी जे नेहमी सांगतो, भीम के लगते जिगर अर्ध्यापेक्षा कमी धरण अर्ध्यापेक्षा जास्त उधर, हा त्याच्यातलाच असतो. हा जयंतीला येते म्हणते मला नाचू द्या म्हणते, अजून लावा म्हणते डीजे. याला तेवढाच बाबासाहेब कळाला आणि हे म्हणते आमचेच बाबासाहेब आहे म्हणते. अहो बाबासाहेब आपले कसे राहतील? फक्त बाबासाहेब सर्वांचे आहे, सगळ्या देशाचे आहे. तुम्हाला देशाचेच काय, तर मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला माहीत असेल नसेल, तुम्ही बाहेर देशात कधी जर जाल, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन पाहाल, तुम्ही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जर कधी जाऊन पाहाल, तिथेही बाबासाहेबांचे पुतळे आहेत आणि त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली गोल्डन अक्षरांमध्ये लिहिलंय सिम्बॉल ऑफ नॉलेज.
भारताचीच काय गोष्ट करताय आणि म्हणून बाबासाहेब केवळ आपलेच आहेत असा गैरसमज बाळगू नका. लोकांपर्यंत सुद्धा आचरणातून बाबासाहेब आपण पोहोचवले पाहिजे. बुद्ध सुद्धा आचरणातून लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, तर आपण बाबासाहेबांचे तर बौद्ध. आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगेल बघा, आपल्या या प्रवचनाचं शीर्षक मी देणार आहे, विपुल धन संपत्ती व मोठा परिवार असून देखील काही लोक दुःखी का आहेत. तुमच्या प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे बघा. बऱ्याचदा लोकांचे असे प्रश्न असतात, म्हणतेजी सगळं काही आहे हो, पण लय टेन्शन आहे. तुम्ही त्यांच्यापैकी असाल, फक्त कोणाची झाकलेली आणि कोणाची उघडी, कोणाचं 4 भिंतीच्या आत आणि कुणाचं चावडीवर असते. फरक एवढाच असते, पळसाला पानं 3च असतात, अपवाद वगळतात. कधी कधी 2ही असतात, कधी कधी 1ही असेल, तर कधी कधी 4ही असतील आणि 5ही असतील, पण सरासरी मोजल्या जाते. जसा पाऊस वर्तमानपत्रात तुम्ही वाचत असाल, काय बातमी येते, पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी वसमतमध्ये सरासरी एवढा पाऊस पडला, परभणीमध्ये जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा पाऊस पडला. काही गावात पडला नाही तरी सरासरी सांगितल्या जाते, गावाचे नाव घेऊन लिहिल्या जात नाही की इकडे एवढा पाऊस पडला. सरासरीची बातमी असते. आणि म्हणून आपल्याकडे जो काही दुःख आहे, तर दुःखामध्ये सगळे सामावलेले आहेत. इथे जरी तुम्ही बसलेले आहात चांगले कपडे घालून, चष्मे लावून, कोणते चांगले कपडे, दागदागिने नाकात, हातात, कानात, पायात, माझ्या आईच्या, माझ्या त्या ताईच्या, बापा इकडं बाबाच्या, अंगठ्या, काय मावे ना एवढं टाकलंय पहा, नाही का. पण याचा अर्थ असा बिलकुल नाही की इकडं लय सुख आहे. डोळे बंद करून विचारा तर बापा स्वतःला, खरंच आनंद आहे का, सोन्यासारखं खरंच जीवन आहे का. सोनं सोन्याच्या ठिकाणी आणि आपलं दुःख आपल्या ठिकाणी. लय सोनेवाले पण परेशान आहेत, लय घरवाले पण परेशान आहेत. काही तुम्ही नाही बापा, तुम्ही परेशान असते तर इकडं कशाला आले असते, तुम्ही भलत्याच ठिकाणी गेले असते. तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. लक्षात ठेवा, माझा प्रश्न, माझा शीर्षक काय देतो आहे की विपुल प्रमाणात धनसंपत्ती आणि मोठा परिवार असलेले सुद्धा काही लोक दुःखी असतात की नाही. शेत आहे म्हणते, आता हे सगळं सार्वजनिक आहे बघा. तुमच्याच गावातली गोष्ट तुम्ही जर करायला तर माईकवरून काही लोक ऐकत असतील बिचारे, इतर समाजाचे सुद्धा, त्यांनी पण स्वतःला प्रश्न करा, विचारा की आपल्याकडे लय शेत आहे म्हणजे आपण सुखी आहोत काय खऱ्या अर्थाने. ते शेत सांगणं, माझ्याकडे 10 एकर आहे, 20 एकर आहे, अजून काय 40 एकर आहे, ती गोष्ट वेगळी. माझा पोरगा कुठे नोकरीला आहे, माझी पोरगी कुठे नोकरीला, ते सांगणं वेगळं. आणि हकीकतमध्ये आपल्या जीवनामध्ये किती सुख आहे ही गोष्ट वेगळी असते. आणि त्यामुळे याचं कारण काय आहे, का दुःखी असतील लोक, का आहात तुम्ही दुःखी. भगवंतानं ह्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. भगवान बुद्धांनी याच्यावरती उपदेश दिले की सर्व काही असताना देखील काही लोक दुःखी का. आणि काही लोकांकडे काहीच नाही, काही लोकांकडे काहीच नाही तरी पण प्रसन्न भाव आहे. काहीच नाही आहे पण प्रसन्न भाव आहे. तुम्ही जर कधी भीक मागणारे लोक पाहिले, फुटपाथवरती राहणारे लोक पाहिले, सिग्नलवरचे लोक पाहिले, तर पहा तुम्ही एखाद्या बंगल्यातल्या लोकांना लाजवेल अशा प्रकारचं स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असते का नाही बापा. होच म्हणू शकता तुम्ही, नाही काय म्हणाल. घर की कहाणी आहे, सारे परेशान. फक्त कसं काय चाललंय म्हणते, लय बरं चाललंय म्हणते, आमचं पोरगा असं करते, पोरगी अशी करते, लग्न असं लावलं म्हणते, तसं लावलं लग्न, एवढा खर्च केला, मी शेत घेतलं, वावर घेतलं, एवढं शेतात ऊस आहे, केळी आहे, गहू टाकला, इकडच्या ढेल्यात काय टाकले, तिकडच्या ढेल्यात काय टाकले, बाता मारते खऱ्या. आणि हकीकतमध्ये लयच परेशान. मग त्याला हळूच विचारावं, सूनबाई बरीच राहते का, पोरगा सांभाळते का. मग असं बारीक तोंड करते, काय सांगा, फसवलं हो म्हणते आम्हाले, म्हणते का नाही. लय लोक परेशान आहे, तुम्हाला काय सांगू. आताच कालच मी सांगितलं, एका गोव्यावरून एका व्यक्तीचा फोन आला. दुसऱ्या समाजाचेही लोक ऐकतात आपले प्रवचन. आपले प्रवचन आपल्या लोकांसाठीच आहेत असा काही विषय नाही, सार्वजनिक उपदेश आहेत. बुद्धच सार्वजनिक आहेत, आपले उपदेश कशाला आपल्या लोकांसाठी.
सगळ्या जाती धर्माचे लोक आपले प्रवचन ऐकतात आणि फोनही करतात, प्रतिक्रिया देतात. ज्यांना बुद्ध माहीत नव्हता ते म्हणाले, भंतेजी म्हणतात आम्हाला हे काही माहिती नव्हतं, आम्हाला फक्त एवढंच माहीत होतं की 14 एप्रिलला गावातून मिरवणूक निघते आणि तुमचे काही पोरं मग ते निळे बिळे फेटे बांधतात आणि निळी उडवतात आणि तुझं पाहून घेलन काय करून घेलन मग नाचतात आणि असे गाणे लावतात, अकरार विकळार त्यांच्यातही भांडणं होतात आणि ते आम्हालाही ukसू देतात. याच्यावर काही सांगा. मी म्हटलं प्रवचन ऐका, आपलं सगळ्यांना फायरिंग झाडणं असते, असा काही विषय नाही आहे. जी हकीकत आहे ती सांगितली पाहिजे. तर ते लोक सांगतात भंतेजी तुम्ही जे बोलता ते खरंच आहे. त्या गोव्यावरून एकाचा फोन आला, भंतेजी म्हणे तुमचे प्रवचन आता यूट्यूबवरती मी स्क्रोल करत होतो तर ऐकले, मी ऐकत आहे आता, मला काहीच माहिती नव्हतं. माझ्या घरचे लोक, इतर समाजाचे लोक, माझ्या घरची परंपरा वेगवेगळ्या आहेत पण मला बुद्ध ऐकायला आवडतोय म्हणते आणि तुम्हाला बोलवायचं घरी पण माझी पंचायत होती म्हणे. मी माझ्या मायबापाला बोलून दाखवलं, ऑफिसर आहे ते, मी माझ्या मायबापाला बोलून दाखवलं म्हणे. एक बौद्ध लोकांचे महाराज आहेत म्हणे, त्यांना माहीत नव्हतं म्हणे, आता मला माहीत झालं की तुमचे प्रवचन ऐकून भंतेजी म्हणतात म्हणून. तर बौद्ध लोकांचे एक महाराज आहेत आणि ते लय चांगलं प्रवचन करतात, सुंदर प्रवचन करतात, त्यांना बोलवायचं आहे. कुटुंबावर पण बोलतात म्हणे. तर घरचे लोक म्हणे बापा तू कशाला पाठवतो आम्हाला. तर बघा लोकांची मानसिकता अशी वेगवेगळी आहे आणि त्यामुळे बुद्धाचा विचार हा सार्वजनिक असल्या कारणाने मी या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर विचारतो आहे आणि बुद्धाने त्याच्याबद्दलचं उत्तर सांगितलं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे की सगळं काही असून देखील लोक दुःखी का आहेत. वरवरकरणी जर पाहिलं बुद्धाच्या उपदेशाचा आधार घेत तर बघा बुद्धाने सांगितलं की या जगतातील बहुसंख्य लोक भ्रमात जीवन जगतात. 2 प्रकारचे ऐकता काय म्हणाले भगवान, बहुसंख्य लोक 2 प्रकारच्या भ्रमात जीवन जगत असतात. कोणत्या भ्रमात जीवन जगतात तर पहिला भ्रम असते लोकांमध्ये मरेपर्यंत. बरं कोणता की आमच्याकडे लय पैसा आहे, आमच्याकडे लय धनसंपत्ती आहे, आमच्याकडे जे आहे ते कोणाकडेच नाही आणि आमच्यापेक्षा त्या बाबतीत कोणीच मोठं नाही. लय काय काय आहे म्हणते, लय काय काय आहे म्हणते, त्याच्यातच गुंतते, जिंदगी पैसे कमवण्यामध्ये घालते, पैशाच्या मागे धावते, पैशाच्या मागे धावते. एक दिवस येते, ॲडमिट होते, ॲडमिट झाल्यावर डॉक्टर सांगतात नातेवाईकांना की आता पैसा लावून काही उपयोग नाही म्हणते, घरी घेऊन जा, तूप रोटी खाऊ घाला, जे काही खाऊ घातल्या जाईल, हे काय 4-2 दिवसाचा धनी आहे म्हणते. सांगा आला पैसा कामाला. पैसा आवश्यक आहे पण याचा अर्थ असा नाही भगवान बुद्ध म्हणाले की तुम्ही जिंदगीभर मर 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 करत राहा. भगवान बुद्ध म्हणाले जीवन याच्याही पेक्षा निराळं आहे आणि वेगळं आहे. पहिला भ्रम असतो लोकांचा की प्रत्येक संकटाच्या काळी, प्रत्येक दुःखाच्या वेळी पैसा कामाला येईल. येतो का खरं सांगा बरं, तुम्ही विचार प्रामाणिकपणे स्वतःलाच प्रश्न विचारा तुम्ही डोळे बंद करून, प्रत्येक वेळी पैसा कामाला येतो का? येतो? येत नाही. तुमचं नातं जर तुटलं, लाख रुपये द्या तुम्ही, जर मनापासून अलग झालेले असतील, येतात का जवळ? हा, मायबापापासून लेकरं दूर गेले असतील किंवा बायकोपासून नवऱ्यापासून बायको दूर गेली असेल, किती पैसे फेका तुम्ही, प्रेमाचं नातं, प्रेम आपुलकी जिव्हाळा निर्माण होते का? होते निर्माण. पैशाने वस्तू विकत घेता येतात, पैशाने प्रेम विकत घेता येत नाही. आता मी प्रवचन दिलं होतं बघा, तुम्ही ऐकत असाल आपल्या चॅनलवरती की पैशाने सर्वच काही विकत घेता येत नाही. पैसा आवश्यक आहे. बुद्धांनी असं नाही शिकवलं की गरिबीतच जगावं आणि गरिबीतच मरावं आणि गरिबीतच जन्मावं. भगवान बुद्ध गरिबीच्या खिलाफ होते. बुद्ध म्हणाले गरीब म्हणून जन्माला आलो असेल तर हरकत नाही, पण गरीब म्हणून मरता कामा नये, कारण तुम्ही दीर्घोद्योगी असायला पाहिजे म्हणाले. भगवंतानं शिकवलंय की पैसेवाले बनलो पाहिजे, पण भगवान बुद्धांनी हेही शिकवलं आहे की पैसे कमवत असताना, धन संपत्ती कमवत असताना आपण वाहतही गेलो नाही पाहिजे आसक्तीमध्ये. आणि आज बहुसंख्य लोक धन संपत्तीच्या आसक्तीमध्ये वाहत जातात आणि जीवन जगायचं राहून जाते आणि नंतर म्हणतात अहो तेव्हाच गेलो असतो, तेव्हाच केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणतात का नाही? होच म्हणता बापा, नाही काय म्हणाल, होच म्हणता तुम्ही, होच म्हणावं लागते. खरंच आहे ना हे. राहून गेलं म्हणता, समाजात गेलोच नाही आम्ही, विहारात कधी गेलोच नाही, ध्यानाला कधी गेलोच नाही, आणि आता डायबिटीज झालाय, आता गुडघे फ्रॅक्चर झाले, कामातून गेले, कंबर गेली कामातून, ऐकायला येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, भाकर गोड लागत नाही, खाली तर पचत नाही, झोप येत नाही. आता काय खरं संपलं, डिलीट झालो आपण, बॅटरी डाऊन.
बॅटरी डाऊन झाल्यावर बापा कोणतंही नाव राहू द्या आणि कोणती नोकरी आणि किती शेत असू द्या, बॅटरी डाऊन झाली की बस मुकच पाहायचा मुकच. ते लहानपणामध्ये पहा, मी लहान होतो, जत्रेमध्ये गाड्या भेटायच्या बघा चाबीच्या, त्याला चाबी लावली की नाही, ती चाबी अशी रिव्हर्स उलटी फिरेपर्यंत ते डग 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 अशी ते बाहुली वगैरे किंवा एखादी गाडी आहे तर अशी व्हायची की नाही. तसे लोक बघा, भगवान म्हणाले अशी वेळ येते प्रत्येकावर, जे मी आणि अहंकारामध्ये जगलेले असतात आणि ज्यांनी कोणाचीच गिनती केलेली नसते, ज्यांनी कोणालाच विचारलं नसते, जे आपल्या तोऱ्यात बादशाही गाजवलेली असते की नाही, त्या प्रत्येकावर अशी वेळ येते. एक ना पैसा कामाला येते, ना ते पद, ना ते मानपान, ना ती ऐट, ना अजून काय येते का. तुमच्यात बसलेल्या न बसलेल्या घरी असलेल्या एखाद्या म्हाताऱ्या आईला आणि बाबाला विचार, उनका भी एक जमाना था, उनका भी तब बोलबाला था, उनको भी लोग सलाम करते थे, लेकिन आज कोणीच विचारत नाही हो म्हणतात. दवाखान्यात चल चल म्हणतो, पोराला घेऊन कानाडोळा करते, त्याच्या बायकोला चहा करून म्हणलं म्हणते, ती म्हणते मला एवढंच काम आहे का म्हणते, माझ्या पोरं तसेच राहिले, तुझ्याकडेच लक्ष देऊ काय. आहे की नाही गोष्ट, आहे का नाही बाबा. मुकेश बाबा खाली मान हलू लागले बघा. तर खरीच हकीकत आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की एक प्रकार मनुष्याचा असा आहे स्वभाव की पैशाच्या संपत्तीच्या आसक्तीमध्ये काही लोक वाहून जातात. पैशाची संपत्तीची आसक्ती असते ना, ते वाहून जातात लोक, त्याच तोऱ्यामध्ये राहणार, एकदम असं तसं मी 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 करत अहंकारामध्ये जातात आणि ते संपून जातात. भगवान बुद्ध म्हणाले असे लोक जे असतात जीवन जगू शकत नाहीत, खऱ्या अर्थाने जीवनाचा त्यांना अर्थ कळत नाही आणि त्यामुळे ते दुःखी होतात. एक वेळ येते ते दुःखी होतात. लय कमवलं म्हणतात पण काही फायदा नाही. तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असाल, फेसबुक, व्हॉट्सअप याच्यावरती तुम्ही जर ॲक्टिव्ह असाल ना, तर आत्ता एका रेमंड कंपनीच्या व्यक्तीचा मालकाचा व्हिडिओ व्हायरल झालाय बघा, तुम्ही पाहिला असेल. 36 घरं आहेत म्हणे. मला किती, जगभरात किती घरं, म्हणजे हे गावात आहे तसं घर नाही बापा. धीरूभाई अंबानीच्या पोराच्या घरावर हेलिकॉप्टर उतरते. तुम्ही घर म्हणजे आपलं जे असते तसं समजू नका. जगात लय करोडो रुपयाचे घर आहेत, करोडो रुपयाचे घर आहेत. तर त्या रेमंडवाल्या कंपनीच्या माणसाचे सुद्धा 36 बंगलो बिल्डिंग्स आहेत जगभरामध्ये, पण त्याला त्याच्या पोरांनी घराच्या बाहेर काढून दिले. कोणावर अशी वेळ येऊ नये, ही हकीकत आहे जीवनाची. पैशाला कमी असेल का तुमच्यापेक्षा? तर बापा साऱ्या दुनियेला गावाला विकत घेईल एवढा पैसा असेल ना त्याच्याकडे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना विकत घेऊ शकेल शेतासह, एवढा त्याच्याकडे पैसा असेल. पोराबाळाने काढून दिलं घराच्या बाहेर. ते म्हणे मी हे लोकांना सांगतोय म्हणे आता की भ्रमात राहू नका. बुद्धाने सांगितलेल्या जीवनाची हकीकत ओळखा. का बुद्ध काय म्हणाले, हकीकतमध्ये इथे कोणी कोणाचं नाही. तेवढ्यापुरते सगळे धनी आहेत, पण हकीकतमध्ये जेव्हा वेळ येते तेव्हा ना पैसा कामाला येतो ना कोणी कामाला येतो. याच्या पूर्वी एक घटना घडली बघा. आपल्या देशामध्ये सहारा कंपनी आहे, माहिती आहे तुम्हाला. सहारा नावाचं जे जे काही आहे त्या कंपनीचा मालक मेला होता. आता बघितली सर न्यूज, सहारा कंपनीचा मालक आत्ता मेला. त्याचं पोरग, त्याची सून, त्याची बायको पण अंतिम संस्काराला आली नाही. आणि अंतिम संस्काराला नट नटी म्हणजे हिरो हिरोईन, बिझनेसमॅन, मोठमोठे लोक आले, पण स्वतःची औलाद नाही आली, स्वतःची बायको नाही आली, स्वतःची सून नाही आली. हे जीवन आहे, ही जीवनाची हकीकत आहे. आणि भगवान म्हणाले लोक भ्रमात राहतात की हे माझं, ते माझं, हे माझं, ते माझं. सगळेच असे नाही आहेत, पण भगवान म्हणाले सगळे जरी असे नाही आहेत, पण बहुतेक ठिकाणी हे असंच घडते की जे लोक भ्रमात राहतात. तर पहिला प्रकार मी तुम्हाला सांगतो आहे की असे लोक जे भ्रमात जगतात त्यांच्याही वाट्याला असं येऊ शकते. तिसरी एक
उदाहरण म्हणून तुम्हाला सांगेल, आत्ताचीच न्यूज आहे, एका व्यक्तीचा, शहराचे मी नाव घेत नाही कारण ते मग ते बिघडते कार्यक्रम, तर एका शहरामध्ये आत्ता एक व्यक्ती 4 दिवसापूर्वी आपल्या बंगल्यात बाथरूममध्ये मेला सर. बाथरूममध्ये मरून पडला, एकटाच होता, बाथरूममध्ये 4 दिवसापूर्वी मरून पडला, वास सुटला. पोलीस आले, पोलिसांनी दरवाजा उघडला आणि पाहिलं तर बाथरूममध्ये तो माणूस मरून पडला होता, ज्याचा पोरगा दुबईला होता, दुसरा पोरगा लंडनला होता. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, असं असं वडिलासोबत घडलं. तर दोन्ही पोरं म्हणाले, कार्यक्रम उरकून घ्या, आम्हाला यायला जमणार नाही, आमचं कंपनीचं काम आहे अर्जंट. काय जीवन आहे. तुम्हाला ऐकताना पण कसं तरी वाटत असेल. ह्या घडलेल्या घटना सांगतो तुम्हाला, कुणाच्याही बरोबर काहीही घडू शकते की नाही. श्रीमंती जायदादवरून, शेतीवरून वाद होतात, घरावरून वाद होतात, भाऊ भावाला मारतात. हो, कितीतरी घटना अशा घडतात. धुऱ्यासाठी भावानं भावाच्या डोक्यात कुऱ्हाड मारून भावाला संपवलं. तुम्ही वाचत असाल अशा बात होतात का नाही. पैशासाठी लोक काय नाही करत. परवाची जी घटना ऐकली मी, एका 2-4 पोरं आहेत, एका आईला बाबा ते मरण पावले, ती आई आता मरणासन्न आहे, तिला काही समजत नाही, आता म्हातारपण आहे, डोक्यावर परिणाम झाला, एकटीच आहे. आता काही गावाकडच्या लोकांना गाव सोडा वाटत नाही, असा पण प्रॉब्लेम आहे, गाव सोडा वाटत नाही, तर ती आई गावात आहे. तर एका पोराने फोन केला पोराला, पोरगा राहते शहरात, तुमच्याच विभागातली घटना सांगतो तुम्हाला. पोरगा शहरात राहते, दुसऱ्या पोरानं फोन केला की असं असं आईला काही सुचत नाही, आई कोणीकडे जाते न बसते न असन तसन, तिला काही कोणी भाकर देत नाही वगैरे वगैरे. तर तो पोरगा काय म्हणे, मेली तर मेली म्हणे, मला काही देणं घेणं नाही. जो पोरगा शहरात राहतो, त्याची बायको नोकरीला आहे, तोही नोकरीला आहे, त्याचे लेकरं बाळं चांगल्या हुद्द्यावरती आहे, शिकलेले आहेत. तर ही जीवनाची हकीकत आहे. भगवान म्हणाले काही काही लोक इथे भ्रमात राहतात. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की खूप मोठी संपत्ती आणि खूप मोठा परिवार असून देखील काही काही लोक दुःखी आहेत का नाही. दुसरा प्रकार सांगितला भगवंताने, काही काही लोक बघा पैशावरच उड्या मारतात. आणि दुसरा प्रकार सांगितला, काही काही लोकांना वाटतं आपलं कुटुंब भलं आणि आपण भलं, समाजात येत नाहीत. येताना मी डॉक्टरांना म्हणालो की तुम्ही पुण्यवान आहात. कुंडे सरांना, रणवीर सर बोललो मी की तुम्ही पुण्यवान आहात. असे लय लोक खंडीच्या पेंडी आहे. माझी नोकरी, माझा व्यवसाय, माझं कुटुंब, बाल्या बाल्या बाल्याची माय, 10 बाय 10ची खोली, आणि समाज नातेवाईक गेले चुली. नाही म्हणते, आम्हाला पटत नाही कोणाचं, आम्ही कोणात जात नाही म्हणते. काही लोक विहारात जात नाही, समाजात जात नाही, कार्यक्रमात जात नाही, सहभागी होत नाही, कोणाला देणे घेणे नाही, कोणाला देतही नाही म्हणते. तुम्हाला आम्ही देतही नाही आणि तुम्ही आम्हाला देऊ नका, आम्हाला गरज नाही. असे प्रवृत्तीचे लोक आहेत काही काही. बाया माणसं, म्हातारे पण बापा त्याच्यात, तरुण पण तरुणी पण, कोणाची पत्नी पण असू शकते त्याच्यात, कोणाचा पती पण असू शकते, कोणाचा भाऊ पण, कोणाची बहीण पण, कोणाची आई पण, कोणाचे वडील पण. लय खडूस बापा, विचारूच नका, लयच खडूस. सारं गाव येईल पण ते येत नाही घर. नाही म्हणते, आपल्याला पटत नाही म्हणते. असे असतात बघा लोक. तर भगवान म्हणाले काही काही लोक या भ्रमात राहतात की आम्हाला कोणाशी काही देणं घेणं नाही, माझी बायको भली मी भला म्हणते, कोणी म्हणते माझा नवरा भला मी भला, कोणी म्हणते माझे पोरं भले मी भलं. पण भगवान म्हणाले कधी कोणावर कशी वेळ येईल हे सांगता येत नाही. जसे तुम्हाला आता मी उदाहरण सांगितले, सांगता येत नाही, आपल्यावरती वेळ येऊ शकते. म्हणून माणसं कमवायला शिका. पैसे कमवत असताना काय कमवता आलं पाहिजे, माणसंही कमवता आले पाहिजे. नाही तर पैसा कमवण्याच्या नादात घरचे गमावले, भाऊही गमावले, बहीणही गमावली, कोणी कोणी तर बायकोही गमावते, आणि कोणी कोणी तर नवरा गमावते, कोणी कोणी मायबाबाही गमावते, कोणी कोणी लेकरही गमावते. गमावतात का नाही बापा? होच म्हणा तुम्ही, नाही काय म्हणाल. नाही म्हणण्याचा विषयच नाही. लगे तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे राहा, ही हकीकत आहे जीवनाची. आणि म्हणून काही काही लोक जे भ्रमात राहतात, कोणाहून काही देणं घेणं नाही. भगवान बुद्ध म्हणाले
आपलं कुटुंब म्हणजेच जीवन नाही आहे. कुटुंबावर प्रेम करा, आपलं कर्तव्य पार पाडा, प्रत्येकाला प्रेम द्या, प्रत्येकाच्या सोबत राहा, प्रत्येकाला धीर द्या, प्रत्येकाच्या सोबत आपलं काय कर्तव्य आहे ते पार पाडा. पण कुटुंबासाठी जीवन जगत असताना इतरांचाही विचार करा. माणसं जोडायला शिका, प्रेमाचे नाते तयार करा. 4 लोक मेल्यावर म्हणले पाहिजे मी पण खांदा लावतो. बाबासाहेबाशी आपलं काही रक्ताचं नातं नाही आहे का? आहे का रक्ताचं नातं? पाहिलं तर नाही आहे. पण जेव्हा बाबासाहेब आपले गेले ना 6 डिसेंबर 1956ला, तर 7 डिसेंबरला बाबासाहेबांचा अंतिम संस्कार झाला मुंबईमध्ये. त्या काळातलं आचार्य आत्रेयांचं मराठा वर्तमानपत्र होतं. त्या वर्तमानपत्रामध्ये बातमी होती की महामानवाच्या अंतिम यात्रेसाठी, महामानवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून तब्बल 10 ते 12 लाख लोक आले होते. आणि प्रत्येक जण धाय मोकलून रडत होता की जणू काही स्वतःचा बाप मरण पावलाय. कारण बाबासाहेबानं जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान दिलं, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे. हे सगळं काही बाबासाहेबांनी दिले आपल्याला. दिलं का नाही? हे सोन्याचे दिवस. मनुष्य जीवन तर होतं हो, पण हे दागदागिने, कपडे, लते, काय मान सन्मान, ही खुर्ची, हा माईक, हे जे जे काही आज प्राप्त होते, नोकरी वगैरे, शानो शौकत, हे केवळ बाबासाहेबांच्यामुळे आहे. ते बाबासाहेब जर ठरवलं असतं तर केवळ रमाईपुरते जगले असते. जर ठरवलं असतं लेकरा बाळांपुरते जगले असते. आणि त्या काळात MA PhD DSc LLD DLIT बॅरिस्टर ॲटला एवढ्या डिग्र्या घेणारा महामानव कोणी अडवलं असतं काय? प्रोफेसर होते ना सिडनेहॅम कॉलेजमध्ये, प्राध्यापक होते बाबासाहेब. त्या काळातल्या 3 बॅरिस्टरांपैकी एक होते बाबासाहेब, आपले बॅरिस्टर होते ना. अशी कोणती नोकरी नव्हती की बाबासाहेबांना ती लागू शकणार नाही. कोणतीही नोकरी करू शकत होती. प्रकांड पंडित विद्वान होते बाबासाहेब, सिलवान होते, गुणवान होते. परंतु बाबासाहेबांनी प्राध्यापकी सोडली समाजाचं काम करण्यासाठी. माहिती आहे तुम्हाला? वाचा तुम्ही रायटिंग अँड स्पीचेस ग्रंथ, तुम्हाला समजेल बाबासाहेब म्हणजे काय. बाबासाहेब म्हणजे काय हे तुम्हाला समजण्यासाठी वाचावं लागेल. केवळ नाचून बाबासाहेब समजणार नाही माझ्या माता भगिनीनो भावांनो. मी काय म्हणतोय लक्षात ठेवा तुम्ही. केवळ नाचून काय बाबासाहेब कळेल? नाचणं तर आपल्यासाठी हो. बुंदी करायची, खारी बुंदी करायची, गोड बुंदी करायची, जयंतीला अजून काय काय करायचं ते आपल्यासाठी. खरेदी करायची, कपडे खरेदी करायचे कोणासाठी? आपल्यासाठी. बाबासाहेब के लिए क्या कर रहे हैं? बाबासाहेबांनी केलं तसं काय करतोय आपण? हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. आणि म्हणून मरून जिवंत राहायचं असेल तर म्हणाले भगवान बुद्ध, तुम्ही इतरांच्यासाठी पण जगले पाहिजे. परिवारासह इतरांचे सुद्धा बना. आणि इतरांच्यासाठी बनण्यासाठी तुमच्या इकडं साखर. काय म्हणतोय ऐका. तुम्हाला जर जगाचं बनायचं असेल म्हणजे जगाने तुमचं तुम्हाला आपलं म्हणावं म्हणजे आपलं मानावं आणि तुम्ही जगाचे बनावेत, यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणत्या? कुटुंबाचं पण होण्यासाठी आणि या दुनियेचं पण होण्यासाठी 2 गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. माहिती आहे कोणत्या? एक तर इथं साखर असावी लागते. काय? एक तर इथे साखर असावी लागते आणि इथे बर्फ असावा लागतो. हकीकतमध्ये नाही बापा, नाही तर डायबिटीज होते साखर खाऊ खाऊ, चहा पिऊ पिऊ. तर हकीकतवाला नाही, हकीकतवाली साखर नाही, हकीकतवाला बर्फ नाही. तर बर्फ म्हणजे शांतपणा, थंडावा. नाही तर फुस 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 फुस. मला बोलले, मला मारलं, मलाच बोलले आणि मला नाव ठेवलं, मला असं केलं. बापा विचारूच नका. घराघरात साप आणि मुंगूस, साप आणि मुंगूस. बाई कधी मुंगूस, माणूस कधी साप. कधी बाई कधी साप, माणूस मुंगूस. मला विचारलंच नाही म्हणते, मला सांगितलंच नाही, मला बोललंच नाही. बाई म्हणते माणूस आहे म्हणते ना, अशी जुंपते बापा. विचारूच नका. सारं गाव पाहत राहते असं आणि हे काय ध्यानावर नसते. भांडणं करू करू मरते बघा, तरी सुधरत नाही हो. काही काही लोक. तुमच्याकडे आहे का असे दारू पिणारे लोक? नाही म्हणता बापा. चांगलं खरं असेल तर चांगली गोष्ट आहे, पण खोटं बोलत असाल तर काही खरं नाही. मग
आणि त्याच्यापैकी असाल तर सोडवा, दारू तंबाखू सोडून द्या. हो, माणसांसोबत माणसांसारखं राहा, प्रेमानं राहा, आपलीच लावत राहू नका. चुका होतात, परिवारातही चुका होतात आणि आपण चुकतच नाही हा भाव पण ठेवू नका. भगवान बुद्ध म्हणाले कुटुंबासोबत तर आपण जगलोच पाहिजे, परंतु इतरांच्यासाठी सुद्धा जीवन आपण जगलो पाहिजे. या भ्रमातून बाहेर पडा की परिवारात सर्व काही आहे, कारण कधी कोण कोणाच्या कामी पडेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून जग आपलं बनावं किंवा आपण जगाचे बनावेत, कुटुंब आपलं बनावं, आपण कुटुंबाचे बनावेत, यासाठी इथे गोडवा पाहिजे. गोडवा पाहिजे ना. भगवंताकडे काय होतं आपल्या? एक भिक्षा पात्र अंगावरती चिवर होतं, 999 खून करणाऱ्या अंगुलीमालाला जिंकलं भगवंताने. राजा प्रसेनजित आवाक झाला, तटकन उठून उभा राहिला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी हे सांगितलेलं आहे. जेव्हा भगवंताने सांगितलं ना, महाराज जर अंगुलीमाल इथे असेल तर आपण काय कराल, भगवंताचे असे शब्द ऐकल्या बरोबर राजा प्रसेनजित तटकन जागेवर उभा राहिला होता. एवढी दहशत त्या अंगुलीमालाची होती. आणि भगवान बुद्धाने आपल्या वाणीद्वारे, गोड वाणीद्वारे त्या अंगुलीमालाला भिक्खू बनवलं आणि ते मैत्रीमध्ये आग्रह झाले. माहित आहे तुम्हाला? आता त्या भंतीजीने गाथा म्हणाले बघा, नाही वेरे न वेरा आणि समंती कुदाचे. माहित आहे तुम्हाला? वैर जिंकाव प्रेमाने, युद्धाने वाढते युद्ध, शाक्य कोलिया संघर्षिते, वदले गौतम बुद्ध. वैर जिंकावं प्रेमाने. वैर कशाने जिंकलं पाहिजे? समजा आपली चूक झाली, पण ठीक आहे, सॉरी म्हणा, माफ करा म्हणा, कोणी असो, कोणाकडूनही चूक हो. पण जर मी मग काय झालं म्हटलं, तुमच्याकडं लय म्हणतात बापा मग काय झालं. त्या नांदेडमध्ये त्या दिवशी गेलो, म्हणजे बदनामी करत नाही कोणाशी आपण, आता गाडी सगळीकडे चालवतो हो. परवाच्या दिवशी नांदेडमध्ये गेलो, विद्युत नगरमध्ये, आज प्रवचन टाकलं ते. आता आम्ही सगळीकडे गाडी चालवतो, तिथे उलट्या दिशेने येऊन भांडणं. तुला दिसत नाही का म्हणते ती एकमेकाला, आपल्याला नाही बाबा, ती एकमेकाला अशी लय धतिंगिरीच भांडणच असं एकदम बायाच वर. तू काय समजतो म्हणते मला. आता काय समजायचं, जे आहे ते समजते माणूस, काय समजायचं ते. आपल्याला काय समजायचा विषय आहे का? समोरच्याला समजत नाही का? मी तर म्हणतो आपल्या मित्रांनाही माहीत असते आपण कसे आहोत ते, मैत्रिणीला माहीत असते कसे आहोत ते. बापाचा तर विषय येत नाही, बापाला तर सगळंच समजते. मायचाही विषय नाही, मायलाही सगळंच समजते. तुम्ही सांगा न सांगा, माय एवढं बापा एवढं आपल्याला या जगात कोणी ओळखत नाही. ओळखते आपण, भलेही म्हणू की त्यांना काही कळत नाही, पण आईला जे कळते, बापाला जे कळते, आपला चेहरा जो वाचता येते, तसा चेहरा या जगात कोणाला वाचता येत नाही. आणि त्यामुळे भगवान बुद्धाने सांगितलं की लोकांना जिंकायचं असेल तर इथे साखर ठेवा, प्रेमाने सगळ्यांचे मन जिंका आणि डोक्यावर बर्फ ठेवा, म्हणजे थंडावा ठेवत जा, गरम होत राहू नका. यांनी मला डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या वसमतकडचाच एक माणूस कोणत्या सालदाराला भांडतच होता, सालदारावर रागवतच होता. हे तू ढोरांना पाणी पाजवलं नाही का, आणि त्यांना चारा टाकला नाही का, सोडलं नाही का, हे नांगरलं नाही का, वखरलं नाही का, असं केलं नाही का. काही काही लोक असतात बघा असे लय तापट स्वभावाचे. तर ते असा करत होता. नंतर मग यांनी काही ते शिकवलं, त्याला काही मंत्र दिला आमच्याकडून ऐकून यांनी डॉक्टरांनी. आपल्या या डॉक्टरांकडे सकाळी गेलो तर बापा डायऱ्या लिहू काढल्या आपल्या प्रवचनाच्या डॉक्टरांनी. बघा त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ते फ्री ऑफ कॉस्ट आपले कोणते सर वसमतमध्ये योगाचे धडे देतात, 100-150 लोकांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवतात बघा. आणि ते आयुर्वेदिकचे पण डॉक्टर आहेत, बऱ्याच लोकांचे दुखणे बरे करतात. आणि त्यामुळे हे सामाजिक कार्यामध्ये सुद्धा ते सहभागी होतात. आणि मी हे सांगतच आलो आहे तुम्हाला सुरुवातीला की आपला वेळ आपण इतरांच्यासाठी सुद्धा खर्च केला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला हे 2 भ्रमातून बाहेर पडावे यासाठी सांगितलं भगवंताने. तिसरी एक गोष्ट प्रकार आहे बघा लोकांचा, की तुम्ही म्हणाल की तुम्ही तर सांगताय की शेतशिवार असलेले लोकही दुःखी असतात, मुलं बाळं असलेलेही लोक दुःखी असतात, आणि जे धार्मिक असतात तेही लोक दुःखी असतात. नसतात काय? असतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण बऱ्याच लोकांच्या कंप्लेंट असतात, भंतेजी आम्ही सील पालन करतो, उपवासात पालन करतो, विहारात जातो, पण आमच्याच वाट्याला असं का? म्हणजे आता काय काय जे वाट्याला आले ते येते ना वाट्याला, करतात का नाही? काही काय आमच्या आया, काही काय आमच्या ताया, काही काय आमचे भाऊ, काही काही बाबा. रोज बापा कंप्लेनवाले फोन तर लयच लय. परंतु कंप्लेनवाले फोन आता
कमी होत आहेत. सुरुवातीला येत होते, आता फोन येत आहेत, भंतेजी आपले प्रवचन ऐकू ऐकू आमच्या माणसाची नवऱ्याची दारू सुटली, तुमचे कृतज्ञता व्यक्त करतो, तुमचे आभार मानतो. परवाला औरंगाबादमधून एक फोन आला, एक पोरगा एकुलता एक प्रचंड दारू पित होता. त्याला बायको कळेना, लेकरं जवान होत आले ते कळेना, आई कळेना, बाप कळेना, कितीतरी वर्षापासून दारू पित होता. ती आई बिचारी धार्मिक. आता लोकांना मला कंप्लेंट केली की लोकांना आयडिया सांगू लागलो, तुम्ही एक काम करा, आपलं प्रवचन जे ऐका नाही तर घरात टीव्हीवर लावा, टीव्ही नसेल तर मोबाईलवर लावून ठेवा, फक्त कोणाला म्हणू नका ऐका म्हणून, तुम्हीच ऐकत राहा. बुद्धाच्या वाणीचा प्रभाव पडते. तर लोक तसे करू लागले. तर ती आई म्हणे, भंतेजी तुम्ही सांगितलं, डोस दिला त्यानुसार मी करू लागले होते. या वर्षावासाच्या दरम्यान रोज प्रवचन लावले 5-5, सकाळी संध्याकाळी. डोस लागू झाला म्हणे भंतेजी. 2-2.5 महिन्यात पोरगा माझा बदलला, दारू सोडून दिली, तंबाखू सोडून दिली, माझ्या पाया पडला म्हणे, मला माफी मागितली, आई तुला मी खूप त्रास दिला. बायकोच्या पाया पडू लागला होता म्हणे, बापा तुला मी लय त्रास दिला, आणि आता दारू पित नाही. भंतेजी म्हणे तुमचे किती आभार मानू. प्रत्येक घरातून बघा अशा प्रकारचे लोकांचे प्रतिक्रिया आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. पण कधी कधी काही ठिकाणी काही लोक चांगले वागतात, पण त्यांनाही त्रास होतो. बघा, होतो का नाही? ते परेशान असतात की आम्ही तर चांगले आहे, पण लोक का त्रास देतात. पण भगवान बुद्ध म्हणाले, इतर लोकांना त्रास जो होतो त्यांच्या तुलनेमध्ये धार्मिक, सिलवान, सदाचारी लोकांना होणारा जो त्रास असतो तर ते लोक मनावर घेत नाहीत. तुमच्या माहितीसाठी सांगतो. जे चांगले लोक असतात ना, ते समजून घेतात की समोरच्याचं काय गणित आहे. तर लोक म्हणतात गाढवाच्या काय नादी लागायचं. चांगले लोक काय म्हणतात? गाढवाच्या काय नादी लागायचं म्हणतात. आता तुमच्याकडे म्हणतात का नाही? म्हणतात का नाही? तर ते स्वतः चांगले असतील तर म्हणतात गाढवाच्या काय नादी लागायचं. लागत नाहीत. तुम्ही बोला म्हणतात, किती बोलायचं, तुम्हाला वागा म्हणतात, कसं वागायचं, आम्ही नादी लागणार नाही. आता त्यांना काही त्रास होत नाही मग तशा वागण्याचा, बोलण्याचा जास्त. पण हे पहिल्या दुसऱ्या प्रकारात जे मोडतात, जे भ्रमात राहतात, त्यांना मात्र लय त्रास होते आणि ते आत्महत्या करू शकतात. विष पितात, परेशान होतात, इकडे तिकडे जातात आणि त्यांचं जीवन ते संपवतात. लोकांचं ते ऐकत नाहीत, धार्मिक बनत नाहीत, सिलवान गुणवान बनत नाहीत आणि त्यामुळे त्यांचं जीवन संपते. मग मी यासाठी म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्ही संपत्तीवान तर असाच राहाच, तुम्ही मुलं बाळवाले पण राहा, परंतु त्यासोबत धार्मिक जीवनही जगा. सील पालन करत जा, ध्यानाला जात जा, शिबिराला जात जा. घर कुठं पळून जात नाही बापा. काही लोकांना वाटते घर का पळून नेते, कोणी का धुवून नेते, कोणावर विश्वास नाही. काय सांगावं म्हणते, गाठोडेच्या गाठोडे घेऊन जाते. मी म्हणतो बापा नेऊ दे ना गाठोडे, एक वेळ तर येईलच अशी की तुझं गाठोडं तर निघूनच जाईल, ते त्याचे गाठोडे जागेवर ठेवतील, है का नाही? बघा तुम्ही गोष्ट तर बघा कशी आहे ते. आता काही लोक सुधरतच नाही तर काय करावं, काही लोक सुधरत नाही तर काय करावं. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं की या जीवनामध्ये स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी भ्रमातून बाहेर पडा, धार्मिक आचरण करा, सिलवान बना, गुणवान बना. अशा प्रकारचा एक उपदेश तुम्हाला मी देतो. आणि सरते शेवटी बघा 4 प्रकारचे झाडं तुम्हाला सांगू का? हां, विचारलं पाहिजे बापा. ते रणवीर साहेब तर म्हणे बापा 2-2.5 घंटे बोला का संध्याकाळपर्यंत, पण तसा विषय नाही बापा, तुम्हाला त्रास देणार नाही. पण तुमचे चेहरे हसणारे आहेत म्हणून बोलतो आहे. तर 4 प्रकारचे जसे झाडं असतात की नाही, तर माणसं पण 4 प्रकारचे असतात या जगात. किती प्रकारचे? 4 प्रकारचे झाडं आहेत भगवान बुद्धाने सांगितलेले. या जगात भगवान बुद्ध म्हणाले 4 प्रकारचे झाडं आहेत आणि त्या 4 प्रकारच्या झाडासारखे 4 प्रकारचे माणसं आहेत. तर काही झाडं कशी आहेत बघा, आतून आणि बाहेरून साल असते, त्यांना माहिती आहे का तुम्हाला? लाकूड नसते, असे काही झाडं आहेत. कोणते बापा? तुमच्याकडे लय केळीचे बन असते का लाकूड त्याच्यात? तुम्ही कापून तर पहा, थरावर थर, थरावर थर, थरावर थर, लाकूड नाहीच, सालच आहे पूर्ण, आहे ना? तर भगवान बुद्ध म्हणाले असे काही लोक आहेत बघा, सालीसारखे आतून बाहेरून. असं काही लोकांचं जीवन आहे. तर कसे सालीसारखे? स्वतःही वाईट, दुराचारी, अकुशल मार्गावर, अधार्मिक,
आणि ते तर असतातच असतात, सारा परिवार आहे तसाच. गावात काही काही घरं असतात पहा, म्हणजे गावातच नाही बापा, शहरातही राहतात. ते आगलावे घर आहे म्हणतात, त्यांच्या वाट्याला जाऊ नये असते का नाही. कोणी करणी करते म्हणते, कोणी भांडण लावते म्हणते, कोणी संशय निर्माण करून देते म्हणते, कोणी नांदणारीला पळून लावते म्हणते, पळून चालली तिला. असतात का नाही बापा, तुमचा आता लय बारीक अभ्यास असते ना असे. तर भगवान म्हणाले असे काही लोक असतात स्वतःही खराब वाईट आणि सारे घरदारही खराब. लोक सांगतात भंतेजी ते पोरग तर खराब आहेच आहे हो, त्याचा बापही खराब आहे म्हणते. बरं बापाचं झालं समजलं, दारू बिरू पिते म्हणून, माय तशीच आहे म्हणते, भांडणच करते म्हणते, ज्याच्या कोणासोबतच पटेना. माय भांडकुदळ, बाप दारुडाळ भांडकुदळ, आणि पोरग तसंच, आणि बायको करून आणली ती तशीच झाली हो. काय करावं म्हणते, सारं घरदार सारखं. काही काही ठिकाणी असते बघा अशी क्वालिटी, असते का नाही. होच म्हणता बापा, नाही काय म्हणाल तुम्ही, असतेच अशी क्वालिटी. तर हे केळीसारखे लोक पहा, सारं घरदार वाया गेलेलं, त्यांच्या वाट्याला कोणी जात नाही. वाट्याला कोणी जात नाही म्हणजे ते वाहत गेलेले असतात, वाया गेलेल्याच्या कोण नादी लागते हो. आता मी जसं सांगितलं तसं त्यांच्याकडे कोणी जातही नाही, त्यांनाही बोलवत नाही. साऱ्या गावाला बोलवतील, त्यांना नाही बोलवत. असं की नाही. दोन प्रकारच्या लोकांना कधी कधी लोक किंमत देत नाहीत, कधी कधी चांगल्या लोकांना लोक किंमत देत नाहीत. का तर ते अगोदर स्वतः वाईट असतात, चांगल्याला किंमत दिल्यावर यांची किंमत खराब कमी व्हायची ना. असंही गणित आहे, असं समजू नका बापा. भगवान उद्धव म्हणाले वाईटाचीच निंदा होते, असा काही विषय नाही आहे. वाईटालाच लोक वाईट म्हणतील असा काही विषय नाही या जगामध्ये बापा. चांगल्याला लोक वाईट म्हणतात काही काही. आता जे स्वतः वाईट असतील ते चांगल्याला चांगलं म्हणतीलच कसे, कोणत्या तोंडानं, आपल्याच रांगेत आणून बसवतात. त्यांचं काय सांगता तुम्ही आम्हाला, तुम्हाला काय माहित आहे म्हणते, पंख पडला की कावळा पडला म्हणते, तुम्हाला माहित आहे का सांगा. असं पेरते, बदनामी करते, साऱ्या घरादाराची बदनामी करते बघा. आणि म्हणून चांगल्याला कधी कधी लोक वाईट म्हणतात, आणि वाईटाला लोक कधी कधी चांगलं म्हणतात. म्हणून काही काही लोक केळीच्या झाडासारखे, तुमच्या शेतात जरी केळी असल्या तरी तुम्ही मात्र केळीच्या त्या झाडासारखे बनू नका. केळीसारखे बना, पण केळीच्या झाडासारखे नका बनू बापा. कारण केळी तरी खायला कामी येईल, ते झाड मला वाटतं जनावरही खात नाही बापा. त्याला कोण खाईल, त्याला खाते का कंदाडाला कोण खाईल हो, कोणी खात नाही. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं की काही लोक असे असतात स्वतःही वाईट असतात, आणि सारं घरदार पण, मित्रपरिवार पण, नातेवाईक पण वाईट असतात. ते केळीच्या झाडासारखे. काही लोक बघा साल कमी, काही झाडं साल कमी आणि लाकूड जास्त असते. निलगिरी पाहिलं का तुम्ही, निलगिरीचं झाड पाहिलं, साल पातळ असते त्याची, का जाड असते, साल पातळ असते त्याची, लाकूड जास्त मोठा असते ना, साल पातळ असते. काही काही लोक भगवान बुद्ध म्हणाले असेच असतात, त्या सालीसारखे, त्या निलगिरीच्या झाडासारखे. कसे तर स्वतः वाईट असतात, पण घरातले सारे लोक, नातेवाईक, मित्रपरिवार खूप चांगले असतात बघा. असे लोक लय परेशान आहेत, फोन करतात बघा, म्हणते जी सगळं व्यवस्थित आहे हो, पण माणूस किंवा बाई, म्हणजे ती बायको असेल, कोणाचा नवरा असेल, किंवा मुलगा असेल, किंवा मुलगी असेल, हेच कोणावर गेलं म्हणते. आता आम्हाला काय माहीत बापा कोणावर गेलंय. हो ना, लोक खरंच विचारतात हो, म्हणते म्हणजे बोलता बोलता म्हणतात कोणावर गेलंय. आता आम्हाला ओळख नाही, पाळख नाही, त्याचा बाप कसा हे माहिती नाही हो, त्याची आई कशी हे माहीत नाही आम्हाला, त्याचे भाऊ कसे, चुलते कसे हे माहीत नाही, आम्ही कसं सांगावं बरं. खरंच विचारतात हो, म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही हसू लागले. आता आम्हाला, मी मनातल्या मनात म्हणतो बापा कसं सांगा कोणावर गेलं ते, आता ते आम्हाला ओळखच नाही, पाळखच नाही. तर मी सांगतो खरं खरं तर हे पहा म्हणतो, तुम्हाला वाईट वाटलं तर हरकत नाही. तुम्ही म्हणत असाल पोरगा कोणावर गेला आणि पोरगी कोणावर गेली, तर भगवान बुद्धाने सांगितलंय की 99% लोक लेकरं कोणावर जातात, हे जर तुम्ही मला विचाराल तर कोणावर जातात. मायवर नाही तर बापावरच जाते ना हो. बाप चोऱ्या करणारा असेल तर पोरग चोऱ्या करते, माय ध्यानावर नसेल, माय बाहेरच पळत असेल इकडं तिकडं, पोरगी पळते. हकीकत आहे, म्हणजे वाईट नका वाटू देऊ बापा, नाही तर तुम्ही म्हणाल. भगवंताने सांगितलंय असं होऊ शकते, सहवासाचा परिणाम आहे. महामंगलसूत्र शिकवलं का नाही आपण, पहिली गाथा कोणती आहे त्यातली,
असेवनाच बालानं पंडितानं च सेवना पूजाच पूजनीयानं येतं मंगलमुत्तमं. सगळं महामंगल सूक्तामध्ये पहिलीच गाथा टाकली भगवंताने. असेवनाच बालानं पंडितानंच सेवना. मूर्खांची संगती कधी धरू नका, कारण संगतीचा परिणाम होते. मी नेहमी सांगतो, गुळवेल कोणत्या झाडावरचा गुणकारी? कडुलिंबाच्या. का? तर त्या गुळवेलामध्ये कडवटपणा अगोदरच असतो, आणि तो जर कधी लिंबाच्या झाडाला वेढे मारणारा असेल तर अर्क उतरेल की नाही. म्हणून आयुर्वेदामध्ये कोणत्या गुळवेलाला महत्व आहे? कडुलिंबावरच्या. कारण कडवटपणा जास्त उतरवला की अजून गुणकारी. आणि म्हणून संगतीचा परिणाम जर गुळवेलावर होत असेल तर बापा 9 महिने 9 दिवस इकडं राहिलेलं बाळ, आणि मोठं होईपर्यंत घरातच राहिलेलं बाळ, आणि मोठं होत असताना त्याला बिड्या आणून द्यायला सांगता, तंबाखू आणून द्यायला सांगता, दारू आणून द्यायला सांगता, दारू पिऊन घरी येता, धिंगाणा करता, त्याच्या समोर त्याच्या मायला मारता, त्याला मारता, साऱ्या गावासोबत भांडण करता, आणि पुन्हा म्हणता हे कोणावर गेलं. आता कितीच कंबाल आहे सांगा तुम्ही, कोणावर गेलं म्हणते, नाही का? आता आईच्या बद्दल आणि बापाच्या बद्दल असंच आहे का नाही? लहान लेकरं कोणाचं अनुकरण करतात? मोठ्यांचं अनुकरण करतील का नाही? आणि म्हणून अनुकरण मोठ्यांचं जर करत असतील तर मी अगोदर सांगतो, कोण सुधराव? अगोदर मोठ्याने सुधराव. मग ते मायबाप असतील की आजी आजोबा असतील की अजून कोण कोण असेल, मोठे जर सुधरले तर लहाने त्यांचं अनुकरण करतील, आहे का नाही? नाही तर सारा बिगडा बिगडीचाच कार्यक्रम. मग कोण क्या करताय, कोण क्या करताय, मग वेळ बरोबर दाखवते कोण क्या करताय ते. आणि मग कोणाकडे पाहाव? मग हातचंही जाते आणि तोंडचंही जाते आणि साप निघून जाते. मग फरकांडीला मारत बसते, हाना म्हणते काठी. आता फरकांडीला मारून काय करता? साप निघून गेला ना, तर सापाला मारू नये, पण मन आहे म्हणून सांगतो तुम्हाला. तर काही लोक बघा त्या दिलगिरी सारखे असतात, स्वतः वाईट असतात, साऱ्या घरादाराला त्रास देतात, असतात की नाही? जर दारू पिणारा माणूस असेल घरातला, सारं घरदार ध्यानावर असेल, सारं घर परेशान असते त्याच्यामुळे, माहीत आहे? एखादी स्त्री, सारं घरदार चांगलं असेल पण त्या घरातली स्त्री जर ध्यानावर नसेल, बरोबर नसेल, सारं घर परेशान असते, इज्जत जाते, सारं लोक कोणी विचारत नाही, कोणी विचारत नाही, सगळे लोक नातं तोडतात. म्हणून भगवान म्हणाले काही घरामध्ये परिस्थिती अशी आहे की सारं घर चांगलं, नातेवाईक चांगले आणि सगळे मित्रपरिवार चांगला, पण एकच माणूस किंवा बाई किंवा कोण जे असेल, म्हणजे ती कोणाची पत्नी पण असू शकते, कोणाचे पती पण असू शकतात, कोणाचा मुलगा मुलगी आई बाप कोणी असू शकते. आणि भगवान म्हणाले असे होते कधी काही लोकांच्या वाट्याला. कोणी एखादी लेखबाळ सांगते, बहीण सांगते आमची, कधी एखादी म्हणते जी आमच्या तिकडे खूप चांगलं होतं हो, इकडं आलो सारं भंगारच आहे. आता असते ना, सगळे लोक वाईटच असतील तर त्रासच होणार ना हो. आणि म्हणून काही लोक त्यामुळे परेशान असतात, तर निलगिरीच्या झाडासारखे. काही लोक बघा, भगवान म्हणाले साल जास्त असते आणि लाकूड कमी असते. किती प्रकारचं झाड चाललंय? साल जास्त आणि लाकूड कमी. कोणतं झाड असते असं? चंदन माहिती आहे का तुम्हाला? चंदन माहिती आहे? चंदनाचं झाड जरी किती मोठं असलं, त्यातून चंदन त्या मानानं तेवढं निघते का? त्याला साळून कमी करू आतमध्ये गाभा दिसते, असं एवढंच चंदन निघते. लोक मड्यावर कधी आणतात कुठून तरी चंदनाचं लाकूड. त्या दिवशी म्हणजे 2-3 महिने झाले मी स्मशानात गेलो एका अंतिम संस्काराला. ते म्हणे थांबा म्हणे, चंदनाचं लाकूड राहिलं म्हणे. मी म्हटलं बघा खरंच ओरिजिनल चंदन आणलं, एवढे लाकडं आणलेत, 1 किलो चंदन आणलं म्हणे. मी हातात घेतलं, त्याचा वासच येईना. ते म्हणते चंदन, त्या वरचं आणलं असेल त्याने ते साल, आणि तेवढं चंदन आणलं म्हणे. मड्यावरही लोक अपमान करायला सोडत नाहीत. मड्यावरच काय तर तुमच्याकडे करतात की नाही माहीत नाही. दुसऱ्या दिवशी दूध दाखवायचं म्हणते माळला. कोणी दारू पिणारा असेल तर बॉटल घेऊन जाते म्हणा बापा. बिड्या ओढणारा असेल तर बिडीचं ते काय म्हणतात त्याला,
बंडल, बिडीचं बंडल घेऊन जाते म्हण. तंबाखू खाणारा असेल तर तंबाखू घेऊन जाते म्हण. लोक कितीच येडे, किती अपमान आहे हो त्याचा. त्याच्या त्या राखेवर जाऊन दारू ठेवते म्हणजे अजून काय, त्याची इज्जत काढली सगळी. तंबाखू दारू ठेवता का कुठं? ठेवू नका बरं का तुम्ही. कोणी ठेवत असाल तर मरण प्रत्येकाला आहे, पण असं काही ठेवायचं नसते हो. कशाचं काय, पुण्य करा गेलेल्या व्यक्तीच्या नावाने, दान पुण्य करत जा. माहिती आहे तुम्हाला, त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. जर एखादा माणूस, एखादी बाई, कोणाचा स्त्री, कोणाचा पुरुष दारू पिऊ पिऊ मरत असेल, तंबाखू खाऊ खाऊ मरत असेल, तर तुम्ही पुरुषाने, स्त्रियांनी सुद्धा, पोरांनी सुद्धा प्रेरणा घेतली पाहिजे. मी माझं जीवन वाया नाही घालवणार. वाया जाते हो, कितीतरी लोकांचं जीवन जाते का नाही? बिलकुल वायाला जाते. आणि म्हणून बघा, साल जास्त आणि लाकूड कमी. तर असे चंदनाचे झाडं असतात, तर काही काही लोक पण असेच आहेत बघा. एखादं सारं घर वाया गेलेलं आणि एखादा माणूस किंवा एखादी बाई त्या घरातली व्यवस्थित असते बघ, असते का नाही? सारं घर वाया गेलेलं आणि एकच बाई किंवा माणूस, तर कोणी असू शकते, आई असू शकते, पत्नी असू शकते, किंवा कुणाचे वडील असू शकतात, कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा असू शकते. ते एकटेच बाहेर पडतात. ते म्हणतात, बा मी आता आलो ध्यानावर, पण मला आता ग्रंथही वाचू देत नाही, ध्यानही करू देत नाहीत, मला विहारातही जाऊ देत नाहीत आणि काहीच नाही. तर अशा प्रकारचे काही काही घरं लोक असतात. चौथ्या प्रकारचं झाड एक असते, त्याचं नाव मला येईना इथे, पण तुम्हाला सांगतो की आतून बाहेरून लाकूडच असते. म्हणजे साल नसल्यासारखीच असते. साल असते प्रत्येक झाडाला, पण अतिशय अशी पतली नसल्यासारखीच, आतून बाहेरून लाकूडच लाकूड असते. काही काही लोक असेच असतात, लाकडासारखे, स्वतःही चांगले असतात, नेक असतात, इज्जतदार असतात, कुशलकर्मी असतात, धार्मिक असतात, सिलवान असतात, सदाचारी असतात, काया वाचा मनावर संयम ठेवणारे असतात आणि साऱ्या घरादाराला तसं नादी लावतात. धर्माच्या, शील सदाचाराच्या, सगळ्यांना म्हणतात संयमात राहिलं पाहिजे, कोणाच्या वाट्याला जाऊ नये, कोणाचं वाईट करू नये, मदत करावी, परोपकार करावा, दान पुण्य करावं, शील पालन करावं, ध्यान करावं. असे मात्र फार दुर्लभ घरं आहेत का नाही? ध्यानावर असलेले घरं दुर्लभ आणि दुर्मिळ आहेत, पण जास्त लोक मात्र वाया गेलेले आहेत की नाही? या चार झाडासारखे लोक, हो का नाही? हो. अंधार पडू लागला होत, तर जाता जाता आता बोधकथा सांगतो तुम्हाला. सांगू? छोटीशी बोधकथा आणि प्रवचन संपवतो. बोधकथा सांगितली पाहिजे, लगेच कळते. तर बघा, हां, हे पाहताही म्हणते ऐकण्यासाठी चालू म्हणते जी. बरं झालं तुम्ही हसू लागले बापा. जेवणाचा काय विषय? पंक्ती लय उठवल्या, लय उठल्या पंक्ती. खायाचं घरी जाऊन झोपायचं. जिंदगी काही लोकांची त्याच्यातच जाते बा. काही लोकांचा लय दात. आम्ही लग्नात जातो कधी कधी, जर वेळेवर लागणार असेल तर. आता आम्ही सुरुवातीला जरा लहानच होतो, तर काही कळत नव्हतं. तर कोणीतरी यायचं भंतेजी, आता म्हणत नाहीत, आता लोकांना ते माहीत झाले बापा भंतेजी कोण आहे ते. तर असे लोक येत नाही जवळ आता. तर अगोदर सुरुवातीला रवीर साहेब जवळ यायचे लोक. लग्नात गेलं कानात भंतेजी शॉर्टकट घ्या बरं का. ते ध्यानावर नसते, त्याला बुद्धाशी काय संबंध, त्याला वंदनेशी काय संबंध, ते ध्यानावर नसते, त्या जेवायसाठीच आलेलं असते. काही लोक पहा त्याच्यासाठीच जणू काय जन्माला आले. पंगत कधी उठते म्हणते, पंगत कधी बसते, पंगत कधी उठते, आणि डबा भरून नेते, आणि द्रोणे भरून नेते, आणि पत्रवाळी अशी झाकून नेते. असं करू पोट भर जेवते 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 आणि घेऊनही जाते. असे लय काही लोक भिकार तोट असतात बापा. खाण्यात लय जीव राहते. आणि तुम्ही नाही बापा, तुम्ही तर लय चांगले. तुमच्यासारखं कोण आहे? तुम्ही तर एवढ्या मोठ्या संख्येनं बसले हो. एकदा खरंच स्वतःसाठी टाळ्या वाजवा. मला वाटलं बापा तुम्ही निघून जाल की काय. तर आता पाहतो मी अध्यक्ष तुमच्या परिषदेचा केलं मला, आणि इथं बसवलं मला. आणि मला वाटलं माझ्या वाट्याला राहतात की नाही लोक 4-5 तरी. काय घोंगडीवाल्या त्या महाराजासारखी माझी गत होते. घोंगडीवाल्याची ऐकली का तुम्ही कथा? घोंगडीवाला असाच कार्यक्रम होता. तर ती बोधकथा सांगण्याच्या अगोदर छोटी सांगतो. असाच कार्यक्रम होता, लय लोक होते. एक आमच्यासारख्याला बोलवलं प्रवचन करायला, आणि ते प्रवचन चाललं. त्याचं 2 घंटे झाले, 3 घंटे झाले, 4 घंटे, संध्याकाळ झाली, रात्र झाली, रात्रीचे 12 वाजले. आता लोक तुम्ही
लेकरं बाळवाले कुटुंबवाले. तर आता रात्र होत आली तर मग लोक हळूहळू हळूहळू उठून गेले. आता मी इथं बसून पाहत होतो तर कोणी उठत होतं आणि कुठं चाललं होतं काय माहीत कुठं चालले होते. आणि आता पाहू लागलो तर बापा कोणीच उठण आणि उलट अगोदर नव्हते आणि आता कुठून आले काय माहीत. एवढी तुफान गर्दी. तर ते प्रवचन करत होतं तर लोक निघून चालले होते. तर निघून चालले एक जण असं पुढत बसलं होतं. पण बोलणाऱ्याचा उत्साह काही कमी झाला नाही. बोलणारा मस्त उत्साहामध्ये शिकवत होता. पण त्याच्या मनात मग थोडासा विचार आला की बा सारे लोक उठून गेले, याला लय आवडलेलं दिसते, जरा विचारू थांबवून आपण प्रवचन काय गोम आहे ते त्यातली. तर यानं थांबवलं प्रवचन आणि त्याला विचारलं बापा तुला लय आवडलेलं दिसते, सारे लोक गेले, मी पाहू लागलो लय वेळचा तू एकटाच बसला. त्यानं हात जोडले म्हणे महाराज या भ्रमातून बाहेर पडा, हकीकत वेगळीच आहे. ते म्हणे काय, तुम्ही ज्या घोंगडीवर बसून प्रवचन देऊ लागले ती घोंगडी माझी आहे, ती घोंगडी तेवढी मला जर मिळाली तर मी मोकळा. मी काहाला बसू म्हणे, तुमच्याकडे तुमची घोंगडी नाही, तुमच्याकडे आपल्या विहारवाल्याची घोंगडी आहे, त्याने किरायाने घेतलेली, त्याच्यामुळं तुमचा काही विषय नाही. तर हे असंच होतं. तर तसे तुम्ही नाही आहे, तुमचा चेहरे वाचूनच बोलू लागलो मी. तर शेवटचा किस्सा, आता किस्सा नाही बोधकथा आहे. तर एक अंध दाम्पत्य होत, अंध पती पत्नी होते आणि त्यांचा संसार चालला. भीक मागत होते. आता भीक मागतात बघा, मागून मागून खातात. तर पती जायचा भाजी भाकर काय काय आणायचा मागून मागून, आणि ज्या दिवशी मिळालं नाही त्या दिवशी मग पत्नी घरी स्वयंपाक बनवायची. असं करता 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 ज्या दिवशी स्वयंपाक बनवायची तर पत्नी पण अंध आणि पती पण अंध. पती असा बसला आणि पत्नी स्वयंपाक बनवायची, चपाती भाकर जे काय आहे दुरडीत टाकायची बनलेली. आता दिसायचं नाही, तिलाही दिसत नाही, नवऱ्यालाही दिसत नाही. पण गावात होती एक मांजर. ती मांजर बरोबर स्वयंपाकाच्या वेळेला यायची. हिनं चपाती टाकली दुरडीत की ती मांजर उचलायची आणि गाय, मांजर उचलायची आणि गाय. हे लक्षातच यायचं नाही त्या काय चाललंय, त्यात दिसतच नाही. तर विषय आहे कारण मांजर बापा अशी शांत येते. काही काही लोक आहे मांजरीसारखे असे ऐकतात दुसऱ्याच्या घरातल्या गोष्टी. ऐकतात. लहानपणी होतो ना आम्ही, पाहिले बापा असे लोक. म्हणून तर सांगतो, आमच्या काही आया, आमच्या काही ताया, आमच्या काही वहिनी, आमचे काही भाऊ, आमचे काही बाबा, हेच काम, दुसरं कामच नाही. कोणाच्या घरात काय चाललंय, कोणाची पोरगी कुठं चालली, कोणाचा पोरगा कुठं चाललाय, कुणाची सून कुठं चालली, कुणाची सासू कुठं चालली. यांना जणू काही प्रधानमंत्र्याकडून स्वागत समारंभ यांचा होती वर्षाला, किंवा यांना काही पगार सुरू केलाय जणू काही. काही लोक त्याच तत्वावर काम करतात की काय साऱ्या गावाची माहिती काढणार, कोण कुठं चाललंय कोण. अरे बापू तुझं स्वतःचं जीवन पाय. भगवान बुद्धाने आपल्यावर फोकस करायला सांगितलं, दुनियेवर फोकस करून काय मिळणार आहे म्हणाले भगवान बुद्ध. तर ते मांजर चपाती घेऊन चालली होती, पण यांच्या काही लक्षात येत नव्हतं, दिसतच नव्हतं. मग काही अजून वर्षे गेले. तर एक दिवस मांजरीचं डोकं बाईच्या तोंडाला हाताला लागलं आणि बाईला समजलं की मांजरीचा खेळ आहे. मांजर चपाती घेऊन चालली आणि माणसाला सांगितलं तिनं की अहो ती मांजर कुठून तरी येते आणि ती चपाती घेऊन जाते आणि आपण उपाशी राहतो. तर एक काम करतो म्हणे, तू जेव्हा स्वयंपाक करायला बसशील तेव्हा दरवाजामध्ये मी एक दंडा घेऊन बसतो आणि दंडा असा दन 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 वाजवत राहतो. आता दंडा दन दन असा वाजवत राहील, काठी वाजवत राहील, मांजर कायला येईल, कशाला कुत्रं येईल. तर ते मग नित्यक्रम त्यांचा सुरू झाला. वर्षानुवर्ष चाललं. एक दिवस त्यांना झाला मुलगा. आता मुलगा डोळस, मुलगा लहानाचा मोठा झाला. हे काठी वाजवणं सुरूच होता, दन 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 स्वयंपाकाच्या वेळेला. ते पोरग पाहत 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 मोठं झालं. पोराचं लग्न झालं. त्याची बायको आली, तर त्याच्या बायकोला एक डोळे, या पोराला एक डोळे. आता स्वयंपाकवाली बाई बदलली. सुनबाई स्वयंपाक करायला लागली की या पोराला वाटलं आई स्वयंपाक करताना बाबा दंडा घेऊन असे करायचे, तर आता माझी बायको स्वयंपाक करायला बसल्यावर कर्तव्य कोण बजावेल, हाय का नाही. तो त्यानं घेतला दंडा. बायको स्वयंपाक करायला बसली की हे त्या दंड्यानं दन 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 दन.
आता बायको नवीन नवीन होती बापा, नवीन असल्यावर तर लय चांगली गोष्ट असते, मग तो जावई असो का सूनबाई असो. तुम्ही लय भ्रमात राहता. पोरगा झाला की साखर वाटतो म्हणते, पेढे वाटतो म्हणते, नंतर कळते काय आहे ते. ही झाकली मूठ आहे. तर मग एक वेळ आली, काही दिवस झाले, 6 महिने वर्षभर झालं, तर ती बायको बोलायला लागली. अगोदर बोलत नव्हती, आता बोलायला लागली. बायकोनं त्याला विचारलं, का हो मी एवढे दिवस झालं पाहू लागले म्हणे की तुम्ही मी स्वयंपाक करायला बसलं की दंड्यानं ते दंडा वाजवत राहता, दन दन दन, यातलं गुपित काय आहे. तर हे म्हणे काही नाही, माझी आई जेव्हा स्वयंपाक करायला बसायची तेव्हा माझे वडील दरवाजात असाच दंडा घेऊन बसत राहायचे. मी ते पाहत पाहत मोठा झालो आणि मी शिकलो त्यांच्याकडून की बा जेव्हा स्वयंपाक करायचा असते, बायको स्वयंपाक करत असेल तर नवऱ्यानं दंडा वाजवत बसायचं. ती पोरगी म्हणे, त्याची बायको, आपली आई बाबा म्हणजे माय बाबा म्हणे ते तर अंधच हो, पण तुम्ही तर अंध बुद्धी आहे की म्हणे तुमची, तर तुमचे डोळे तर अंध नाही पण तुमची बुद्धी अंध आहे का म्हणे. ते म्हणे कसं काय. अहो ते काय त्यांची काही गोष्ट असेल, मांजर कुत्रा कोणी येत असेल म्हणून दंडा वाजवत बसले असतील, पण मला धडधड डोळे, तुम्हाला धडधड डोळे, आणि आता या दंड्याची या वाजवण्याची काही गरज आहे का. अच्छा ते म्हणे असं आहे का, मग दंडा सोडून दिला. तर असे लय लोक समाजात असतात, दंडा घेऊनच बसणारे, आणि मरेपर्यंत लक्षातच येत नाही की हे भलतच काहीतरी करू लागलो बा आपण. मग ती अंधश्रद्धेचा दंडा, नको नको त्या रीतिरिवाजाचा दंडा नाही का, भ्रमात राहण्याचा दंडा, आणि अजून कोणकोणता दंडा असते का नाही. कुंकू लावलं नाही लग्नात म्हणून मारामारी होते तुमच्याकडे. तिला कहून अगोदर कुंकू लावलं त्याच्यावरून भांडण होते, पण असा कोणी विचार करत नाही की त्या कुंकवात आहेच काय. आहेर घेतला नाही म्हणते मला, त्याच्यावरून भांडण करतात म्हणे लोक. आणि आहेर कोणता, तर मी एका आईला विचारलं, बा आहेर केवढ्याचा असतो म्हटलं. ती म्हणे म्हणते काय सांगू तुम्हाला, 100 रुपयाची साडी असते म्हणे, आणि त्याच्यावर ते काय तुम्ही वापरता बाया ते 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 कपडा असते म्हणे असा. आणि म्हटलं ते घेतल्यावर आहेर तुम्ही वापरता का मग. ते म्हणे आहेर म्हणते जी 3 कपाट भरून आहेत म्हणे घरात, याचा त्याला, याचा त्याला, त्याचा याला, याची टोपी त्याला आणि त्याची टोपी याला. दुकानदाराचं घर भलं आणि हे इकडं मारामारी करून परेशान की मला आहेर घेतला नाही. आणि कायचा आहेर आहे का नाही बघा. हा दंडा घेतलेला आहे तुम्ही कोणी, तर हा दंडा काढून टाका. कोणी मेल्यावर कपडे बिपडे नेऊ नका, कोणाला काय कपडे नेता, कोणी मेल्यावर केस काढत राहू नका डोक्याचे. ॲक्च्युअल मध्ये जीवन जगा, जीवनाची सत्यता समजून घ्या, सिलवान बना, गुणवान बना, बुद्धाच्या विचारांचे बना, बाबासाहेबांच्या संतांच्या महापुरुषांचे विचारांचे बना. स्वतःचं जीवन उज्ज्वल करा, भवितव्य उज्ज्वल करा, आपल्या लेकरा बाळांवरती चांगले संस्कार घाला, ध्यान करत राहा, दान पुण्य करत राहा, मायबापाचा सन्मान करा, गौरव करा, त्यांचं लालन पालन पोषण करा, आपल्या लेकरांना घडवा, सगळ्यांशी प्रेमाने वागा, भांडणामध्ये पडू नका. हे बुद्धाची शिकवण आहे. निश्चितपणे तुम्ही याच्यासाठी पात्र आहात असं मी समजतो. आणि तुम्ही आम्हाला जे इथे बोलवलं, आमचा जो सन्मान केला तो भिक्खू संघाचा सन्मान केला. तुमच्या सर्वांच्या प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. कुंटे सर असतील, रणवीर असतील, थोरात असतील किंवा तुमची सगळी टीम, पुन्हा एकदा तेच ते की बाबा आम्हाला आमचं काय नाव माहीत नव्हतं का काय, आणि खरंच नाव माहीत नाही, आणि नावात पडूही नका, परेशान होऊ नका. विहाराची डागडुजी करा, काम करा, आणि विहारात येत राहा, स्वतः चांगले राहा, खुश राहा. हे आपलं चॅनल आहे दी ग्रेट हॅपीनेस. शेवटची सूचना, या आपल्या चॅनलवरून घराघरात बुद्ध बाबासाहेबांचा, संत महापुरुषांचा विचार आपण पोहोचवतो आहे. आणि या चॅनल मुळेच ओळख झाली, म्हणूनच इकडे बोलवलं, आणि म्हणूनच लोकही बोलवतात आता जे बोलवतात ते. तर एवढे मोठे लोक इथे उपस्थित जे आहात, तुमच्याकडे जे मोबाईल्स असतील, अँड्रॉइड फोन, ते मोबाईल बाहेर काढा, यूट्यूबमध्ये जा, आणि यूट्यूबमध्ये वरती असं गोल दिसते सर्च करण्यासाठी, त्याच्यामध्ये लिहा दी ग्रेट हॅपीनेस. लगेच आमचा फोटो दिसेल तुम्हाला, आणि चॅनल दिसेल दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल. त्या चॅनलवरती खाली लिहिलेलं असते सबस्क्राईब, तर त्या सबस्क्राईब बटनवर जा, सबस्क्राईब करा.
त्याच्या बाजूला एक ऑप्शन असते, त्याच्यात ऑल लिहिलेलं असते, घंटी ऑल, तर ते ऑल करा. म्हणजे सकाळी आम्ही जे प्रवचन रोज टाकतो, वेगवेगळे विषय असतात, त्या वेगवेगळ्या विषयांवरती असलेले प्रवचन तुम्हाला मिळत राहतील तुमच्या मोबाईलमध्ये पाहायला. घरी पण लावू शकता. आम्ही जरी कुठे दिल्लीला, मुंबईला कुठेही जरी असो तरी प्रत्येक दिवशी तुम्हाला प्रवचन ऐकायला मिळतात आणि ते तुम्ही ऐकत राहा. बुद्धाची वाणी आपल्या जीवनाला एकदम चांगलं आणि चांगलं बनवते. सुख शांतीचं जीवन आपल्याला प्राप्त होते, घरातले संबंध चांगले बनतात आणि निश्चितपणे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.